नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये खूप दिवसाची आपण एवढ्या दिवसाची ज्या वेळेची वाट बघत होतो तो क्षण फायनली आता येणार आहे. तर इकडे मालिकेच्या आता जबरदस्त पूर्ण टर्निंग पॉईंट घेताना आपल्याला दिसणार आहे. हो, आता मात्र गौरीच्या हाती असं काही पुरावा लागणार आहे की ज्यानं सर्व होत्याचं नव्हतं होणार आहे. खरंच आता असं काय घडणार आहे सविस्तर या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता नयनताराने खूप अपमान केलेला असतो कमळीचा आणि तरीसुद्धा ऋषी काही बोलत नाही. पण जेव्हा आता नयनताराचे शब्द आता इकडे कमळीला टोचतात तेव्हा कमळी खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा ऋषी बोलतो, आता कमळीच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रेमाने हात फिरवत आता ऋषी बोलतो की हे बघ, काकूला आता सध्या तुझी खूप आवश्यकता आहे आणि काकूची साधना मावशीची सध्या कंडिशन तरी काय आहे तुला माहिती आहे. म्हणून तू इथं न थांबता, कारण आई तुला असं वाटेल ते बोलणार आणि मी आईला आता काही उलटून बोलणार अशी ही सिच्युएशन नाही आहे. म्हणून कमळी तू एक काम कर, आता काकूला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे, लवकर तू काकूला घेऊन जा सध्याचं हॉस्टेलवरती. त्यानंतर आता बाबाची तब्येत झाली, बाबाला सुट्टी झाली की आपण बघूया की नेमकं आता काय करायचं. त्यावर आता ऋषी लगेच इकडे मात्र आता निगीला सांगते की हे बघ निगी, तू कमळीसोबत सतत राहा काही दिवसासाठी. मी बाबाकडे लक्ष देतो आणि तू तुझ्या आईकडे लक्ष दे लवकर. आणि हो, स्वतःची सुद्धा तू काळजी घेशील, कारण तू स्वतःकडे काहीही लक्ष देत नाही असं मोठ्या प्रेमाने सांगते. तेव्हा आता इकडे अशा प्रेमाने बोलताना बघून कमळीशी नयनताराचा पारा अधिकच चढतो. पण मात्र आता सतीची तब्येत ठीक नसल्यामुळे ती स्वतःच्या तोंडावरती आवर घालते. तर इकडे मात्र आता ज्या हॉस्पिटलमध्ये इकडे साधना मावशी असते त्या हॉस्पिटलमध्ये आता कमळी जाते आणि आता मावशी बोलतात की किरण तू आलीस. अगं तू नव्हती तर मला किती एकटं वाटत होतं. तू म्हणत होती ना की माझ्या गावाला तुम्हाला घेऊन जाणार आहेस, कधी घेऊन जाणार आहेस सांग ना. त्यावर आता इकडे लगेच किरण म्हणजे उर्फ कमळी बोलते की हे बघा मावशी, आता आपल्याला जायला वेळ लागेल ना, बस नाही आहेत. मी आताच बसची चौकशी करण्यासाठी गेलो, म्हणून आता उद्या संध्याकाळी बस आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत माझ्या हॉस्टेलवरती राहायला चला. त्यावर आता इकडे लगेच कमळी आणि निगी इकडे मात्र हॉस्टेलवरती सरूला घेऊन जातात. पण आता निगी बोलते की आतमध्ये घेऊन जायचं तरी कसं. आणि हे सर्व बघत असते ती म्हणजे आता इकडे अनिका. पण अनिकाचं डोकं काही सध्या चाललेलं नसतं. म्हणून आता इकडे मात्र साप आला अशी निंगी ओरडते आणि तेवढाच आता इकडे पंड्याच्या मदतीने आणि कमळी खूप हुशारीने हॉस्टेलच्या आतमध्ये आता गौरीला पोचवते. तेवढ्यातच तिथं ते जे काही लक्ष ठेवण्यासाठी एक महिला असते मुलींवरती, ती महिला येते आणि निगीला आवाज देते. तेव्हा मात्र आता निगी खूप शॉक होते आणि बोलते की काय झालं मॅडम, ठीक आहे ना सर्व. त्यावर आता इकडे मात्र ती लगेच वॉर्डवरती लेडीज असते ती बोलते की ठीक आहे, काही झालं नाही, पण असं साफ करून तू उगाच सर्वांना डिस्टर्ब करू नको. पुन्हा काय आहे ते ना लक्षपूर्वक बघत जा आणि त्यानंतरच सर्वांना ओढून बोलावत जा. त्यावर आता इकडे निगी बोलते की सॉरी मॅडम. त्यानंतर आता इकडे मात्र कमळीकडे एक मोबाईल असतो जो की ऋषीने तिला दिलेला असतो आणि त्या मोबाईलमध्ये खूप फोटोज असतात. आजीचे, कमळीचे, निगीचे सर्व काही फोटोज त्या मोबाईलमध्ये असतात आणि ऋषीने खास करून त्या मोबाईलमध्ये फोटो टाकलेले असतात की कमळीला काही काम पडलं तर तिच्याकडे ते फोटो असावेत म्हणून. आता मात्र इकडे कमळीला तो मोबाईल ऋषीने दिलेला असतो आणि इकडे मात्र आता गौरी काकू उर्फ गौरी आता कमळीच्याही हॉस्टेलवरती थांबते. तेव्हा ती सतत कमळीची आठवण काढत असते. आता हॉस्टेलवरती इकडे गौरी तर आलेली आहे, पण मात्र आता कमळी निगीला बोलते की हे बघ निगे, किती दिवस आपण आईला असं ठेवायचं, काहीतरी आपल्याला करावं लागणार आणि त्यासाठी आपल्याला आजीची मदत घ्यावीच लागणार. आजीच आपल्याला योग्य ते मार्ग दाखवू शकते. पण आता इकडे कमळी एक दुसरा विचार करते की पण आजीला किती त्रास द्यायचा, आपण करू काहीतरी. सध्या आता आईला भूक लागली असेल ना, म्हणून आपण जेवणाचं बघायला जाऊया. त्यावर आता इकडे निगी बोलते की हे बघ, मी इथं सरू काकीवरती लक्ष ठेवतो, तू लगेच काहीतरी जेवण घेऊन ये. तेवढ्यातच आता कमळी टेबलवरती मोबाईल ठेवते आणि आता मात्र
मात्र सरू खूप जुन्या म्हणजे तिची कमळी लहान असल्याच्या त्या विचारात म्हणजे 6-7 वर्षाच्या अगोदरच्या विचारात जरी गेलेली असले पण आबाकडे तेव्हासुद्धा एक मोबाईल असतो. म्हणून आता इकडे गौरीचं लक्ष त्या टेबलवरती असलेल्या फोनवरती जातं आणि आता टेबलवरती असलेल्या फोनवरती जेव्हा आता जाते तेव्हा मात्र आता इकडे ते मोबाईलचा लॉक उघडते आणि आता चुकून आता इकडे फोन लावायला जाते आबाला, तर चुकून आता तो मोबाईलच्या गॅलरीमध्ये आता इकडे गौरी जाते. आता गॅलरीमध्ये गेल्यानंतर आता त्या मोबाईलमध्ये तिला अक्षरशः आजीचे आणि राजनचे फोटो दिसतात. तेव्हा मात्र त्या मोबाईलमध्ये कमळीच्या मोबाईलमध्ये आजीचे आणि इकडे मात्र राजनचा फोटो दिसल्यावरती गौरीला खूप मोठा शॉक बसतं. तेवढ्यातच आता तिथं जेवण घेऊन कमळी आणि निगी येते. तेव्हा मात्र आता लगेच निगी बोलते की ह्या मोबाईल बघून एवढ्या रडायला का लागल्या आणि यांना काय एवढं आश्चर्य वाटते, काय बघत असणार बरं ह्या मोबाईलमध्ये. तेव्हा आता कमळी बोलते की थांब, खरंच ह्या खूप दिवसांनी अशा रिॲक्ट करत आहेत आणि नेमकं यांनी असं माझ्या मोबाईलमध्ये काय बघितलं हे आपल्याला बघावं लागणार. थांब, त्यांना सध्या तरी एकटं राहू दे. म्हणजे त्यांची खरंच आईची मेमरी परत येणार का? डॉक्टर बोलले होते ना की त्यांना जेव्हा पुन्हा धक्का मिळणार तेव्हाच त्यांची मेमरी परत येणार, त्याच्याशिवाय येणार नाही. खरंच आता मात्र त्यांना काही त्रास होऊ राहिला पण त्यांना काही आठवते का? पण इकडे निगी बोलते तुझ्या मोबाईलमध्ये ऋषी सरांनी तुला मोबाईल दिलेला आहे कमळे आणि त्या मोबाईलमध्ये असं काय असणार आहे की ज्याने आता इकडे सरू काकीला धक्का बसणार आणि त्यांची मेमरी परत येणार. त्यावर आता इकडे मात्र राजनचा आणि आजीचा फोटो बघता क्षणी आता इकडे ओरडायला लागते आणि मात्र सरूची तब्येत बिघडते. तेव्हा आता लगेच कमळी आणि निगी आता सरू काकीला सांभाळण्यासाठी जातात आणि तेव्हा आता कमळी त्या मोबाईलमध्ये बघते तर तेव्हा मात्र राजनचा फोटो दिसते. तेव्हा आता इकडे लगेच सरू उर्फ साधना आता ओरडायला लागते की नाही नाही, म्हणजे तुम्हाला यांनी तर पाठवलेलं नाही आहे ना, तुम्हाला राजनने तर पाठवलेलं नाही आहे ना. तेव्हा आता इकडे गौरीच्या तोंडून जेव्हा असा शब्द निघते की तुम्हाला राजननी तर पाठवलं नाही आहे तेव्हा मात्र आता कमळीला आता विचार पडते की काकांचा फोटो बघून नेमकं आईने राजन यांना कसं काय म्हटलेलं आहे. तेव्हा आता इकडे गौरी लगेच कमळीला एक बोट दाखवत बोलते की हे बघ, तुला जर त्यांनी माझी काळजी घेण्यासाठी पाठवलं असेल तर खबरदार, तू इथून लगेच चालली जा. मी माझं करण्यासाठी, माझ्या मुलीचं करण्यासाठी समर्थ आहे आणि मला पुन्हा त्यांना सांग की माझ्या आयुष्यात परत येऊ नका, कारण ते जर माझ्या आयुष्यात परत आले तर आपल्या मुलीच्या जीवाला धोका असणार आहे. मी हात जोडते, हे किरण सांग तू त्यांना जाऊन, खरंच तुला राजांना पाठवलं का, सांग तू मला. तेव्हा मात्र आता कुठं ना कुठं असं गौरीचे शब्द ऐकता क्षणी आता काही ना काही कमळीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा निगी बोलते की पण साधना काकू, म्हणजे तुम्ही यांचा फोटो बघता क्षणी का, म्हणजे असं एवढं टेन्शनमध्ये का आले, तुम्ही ओळखता का यांना फोटोमधल्यांना. तेव्हा आता इकडे मात्र लगेच आता साधनाच्या उर्फ गौरीच्या तोंडून निघते की हो, हेच तर माझ्या कमळीचे बाबा आहेत आणि त्यांनीच तुम्हाला माझ्या कमळीला आणण्यासाठी माझ्याकडे पाठवलं ना. तेव्हा मात्र आता इकडे कमळीला खूप मोठा धक्का बसतो आणि खूप दिवसाचं लपून ठेवलेलं रहस्याचं कोडं आता न कळत कमळीसमोर उघडीस येते आणि इकडे मात्र आनंद तर होतोच पण दुसरीकडे खूप मोठा धक्कासुद्धा बसतो. अशा प्रकारे प्रेक्षकांनो आता एका फोटोमुळे मालिकेमध्ये खूप मोठा उलगडा येणार आहे आणि टर्निंग पॉईंट येत आता कामिनीला धडा शिकवण्यासाठी या मायलेकीची जोडी पुन्हा एंटर करणार आहे, ते म्हणजे अन्नपूर्णा निवासमध्ये. धन्यवाद. बघत रहा कमळी मालिका. जय गजानन.